नमस्कार मंडळी, मी मनोहर थोरंग. माझं सिंधुदुर्ग या युट्यूब चॅनलवर करते तुमचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आपल्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुका आणि कुडाळ तालुक्यातील झारापे गाव हवाई मंदिर या ठिकाणी संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग चालू आहे, सुग्रीवाचे लग्न. आणि या नाट्यप्रयोगाचं खास वैशिष्ट्य म्हणजे गेली 17 वर्ष या ठिकाणी संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग चालतो. आणि सुरुवातीला आपण गणपती बाप्पांचं दर्शन घेतल्यानंतर आपण पोहोचतोय लोकप्रिय राजा उदय राणे पुणस्कर यांच्याकडे. आणि आजच्या या सुग्रीवाचं लग्न या नाट्यप्रयोगातील त्यांची भूमिका नेमकी काय ते आपण जाणून घेतोय. सुरुवातीला त्यांच्याकडून या भूमिकेबद्दल जाणून घ्या, काय आहे आजची भूमिका. नमस्कार. आज सुग्रीवाचं लग्न हा नाट्यप्रयोग आहे आणि या नाट्यप्रयोगात माझी देवतंत्र अधिपती देवेंद्र म्हणजे अमरीश ही माझी भूमिका आहे. आणि देवतंत्र अधिपती अमरीश याचा मुलगा जो वाली असतो, कारण सुग्रीवाचं लग्न झालं तर वालीच्या जीविताला धोका आहे. आणि तो धोका हे ज्यावेळी कळतं त्यावेळी शेवटी बाप आपल्या मुलाला येणारं संकट दूर व्हावं यासाठी हे लग्न मोडण्यासाठी तो आपल्या मुलाला जन्माला घालून हे संकट दूर करण्याचा प्रयत्न करतो. असा या नाटकाचा भाग आहे. हे झालं आजच्या नाट्यप्रयोगापुरती मर्यादित. साधारणतः गेली 17 वर्ष या ठिकाणी नाट्यप्रयोग चालतो. आणि मगाशीच ज्यावेळी आपण याच गावचे तालरक्षक नाथाजी काळसेकर मौर्य यांची चर्चा करत असताना कळालं की 17 वर्ष या म्हणजे संयुक्त नाट्याला सुरुवात दिली. पहिल्याच वर्षी तुम्ही या ठिकाणी नाट्यप्रयोग सादर केला होता. त्यावेळेपासून आजचा जो काही काळ आहे, त्या काळातील किंवा संयुक्त दशावतारातील जे काही किस्से असतील याविषयी काय सांगा. म्हणजे सुरुवातीला नाही, कारण 17 वर्ष झाली, बरोबर आहे. कारण पहिलं त्यावेळी संयुक्त इथं नाटक झालं त्यावेळी मी इथं होतो आणि त्यावेळी शंतनू ही भूमिका मी केलेली होती. मत्स्यगंधा नाट्यप्रयोग नाट्यप्रयोगाने शंतनूची भूमिका केली होती. आणि तिथून हे दरवर्षी होतं. त्याच्यानंतर मी इथे या मंदिरात संयुक्त नाट्यामध्ये कामं केलेली आहे. आणि सांगायचं म्हणजे खरोखरच बरं वाटतंय की दशावतारी नाटक म्हटल्यावर रसिक मायबापांची उपस्थिती असते, त्याप्रमाणे आजही तीच उपस्थिती आहे. कारण 17 वर्षापासून जरी पाहिलं तरी तेवढीच तोबा गर्दी आहे. आणि आम्ही कलावंत हे रसिक मायबापांचं मनोरंजन करण्यासाठी धावत. आणि एक खरं आनंद वाटतोय की प्रेक्षक आपल्यासाठी ते आशीर्वाद देतात. हे तर आम्हा कलाकारांचं खरं यश आहे. तोच म्हणजे गेली 17 वर्ष ते आज तसाच प्रतिसाद या ठिकाणी दिसतो. तोच प्रतिसाद दिसतोय. कारण तसंच म्हणजे आज पाहिलं तर प्रत्येक प्रेक्षक त्यावेळी सुद्धा जसे होते तसे आजही तोच प्रतिसाद आपल्या दशावतारी कलावंतावर आहे. आणि तीच आवड अजूनही तशीच राहिलेली आहे. हे आमचं भाग्य आहे. मी आजचं हे तुमच्यासोबत असलेलं तिसरं नाट्य भाग. सुरुवातीला गोकुळचा जोर, त्याच्यानंतर आर्याचा नाट्य आणि आज या ठिकाणी सुग्रीवाचं लग्न. आता पहिला प्रयोग तुमचा बघितलं म्हणजे 3 ठिकाणी मी नाट्यप्रयोग आलो. रसिकांची त्या ठिकाणी म्हणजे एक मोठे संघर्ष न होता सुद्धा रसिकांना घेऊन ठेवण्याची जी काही कला आहे दशावतार कलाकारांकडे ती त्या ठिकाणी मला पाहायला मिळाली. आणि तो तोबा गर्दी होती. गोकुळचा जोर या ठिकाणी तुम्ही अनयची तुम्ही भूमिका साकारलात, ती सुद्धा एक अप्रतिम डोळ्यात पाणी आणणारे होते. शेवटचा तो प्रवेश होता. त्याच्यानंतर कोटवणे गावातील मी खास मुद्द्याकडे होते, प्रश्नाकडे. कारण त्या ठिकाणी तुम्ही त्या आर्याच्या नक्षेमधील जी भूमिका तुम्ही साकारलात चंद्र त्या भूमिकेविषयी मी विचारते, काय त्या ठिकाणी प्रतिसाद मिळाला आणि कशा रीतीने ती पुन्हा एकदा तुम्हाला करायला मिळेल. कारण ते नाटक असं नाही म्हटलं तरी आताच्या ज्यावेळी ते नाटक आर्याचे असं आहे की नाही म्हटलं तरी एक राजा ज्यावेळी राजकारण करतो त्यावेळी राज्य चालवाय त्याला, कारण त्याचं स्वतःचं नसतं, ते दुसऱ्याचं हस्तगत केलं असतं, ते टिकवण्यासाठी तो बरेच प्रयत्न करत असतो. आणि याच्यातून असाही बोध आहे की ज्यावेळी ते राजकारण असं चालवत असताना कधी कधी ते आपल्या मुलीचा वापर अशासाठी होतो, तो राज्य टिकवण्यासाठी. म्हणजे त्यानं जन्माची नव्हे पण मिळालेली मुलगी असते, तिला तो विष म्हणजे एक थेंब विष देऊन विषकन्या बनवत असतो आणि तिचा वापर राजकारणासाठी केला जातो. पण शेवटी कसं आहे, शेवटी सत्याचा जय होतो. ज्याचं म्हणजे चंद्राचं राज्य असतं ते चंद्राला राज्य मिळतं. आणि सांगायचं म्हणजे लोक प्रबोधनही चांगलं होतं त्याच्यात. सगळ्या गोष्टी आता नाटक कुठलंच वाईट नाही, प्रत्येक चांगलं आहे. संघर्ष वगैरे असा काही त्याचा विषय नाही आहे. नाटक करत असताना ते समाधान मिळतं आहे, ते खरोखरच चांगलं मिळतं आहे.
आणि एक चांगला प्रतिसाद सुद्धा या ठिकाणी चांगला प्रतिसाद त्याच्यानंतर एक रसिकांचा प्रश्न असतो म्हणजे पुढे काय कारण संयुक्त दशावताराचा म्हणजे प्रश्न असतो तो काय सांगाल त्याविषयी? नाही आता म्हणजे मी आता 4 वर्ष झाली देवेंद्र नाईक वस्तूचे दशावतारामध्ये आहे आणि पुढच्या वर्षासाठी सुद्धा त्याच कंपनीत आहे. ओके, धन्यवाद. या ठिकाणी तुम्ही आलात आणि आज या ठिकाणी 17 वर्ष जो नाट्यप्रयोग चालतो या ठिकाणी संयुक्त पहिल्या वर्षी सुद्धा तुम्ही या ठिकाणी होतात आणि आजपर्यंत म्हणजे 17 वर्षाचा अनुभव म्हणजे साधारणतः ह्या मधल्या काळात बऱ्याच वेळा तुम्ही हो, आले असणार म्हणजे हा वेगळा अनुभव या ठिकाणी तुम्ही आजच्या माझं सिंधुदुर्ग मेळावा चॅनलच्या माध्यमातून व्यक्त झालात. तुम्हाला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तसंच या ठिकाणी भावई मंदिर झाराप या ठिकाणी संयुक्त दशावतार नाट्य मंडळ यांचा सुग्रीवाचं लग्न हा नाट्यप्रयोग चालू आहे आणि त्यातीलच याच गावचे रहिवासी आणि दशावतार क्षेत्रातील एक खलनायक सुधीरजी हळदणकर आपल्यासोबत माऊली आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेतोय आजच्या नाट्यप्रयोगातील भूमिका काय. आजचा नाट्यप्रयोग सुग्रीवाचं लग्न आणि माझं भूमिका आहे कुंभ. साधारणतः पात्र कसं आहे ते? कुंभ इंद्र निर्माण करतो लग्न मोडण्यासाठी. लग्नामुळे धोका असतो मोडण्यासाठी निर्माण करतो मग जातो आज्ञा घेऊ. म्हणजे हे अशा स्वरूपाचं या ठिकाणी ते पात्र आहे. आज 17 वर्ष या तुमच्या गावामध्ये संयुक्त दशावतार चालतोय. काय त्यामागचा इतिहास आहे, कशा रीतीने सुरुवात झाली? असे आम्ही सगळे पोरगे जमून आपलं संयुक्त नाटक करूया म्हणून ते संयुक्त नाटक चालू ठेवलं आजपर्यंत चालू ठेवलं. 17 वर्ष झाली. लोकांच्या आवडीप्रमाणे कलाकार देतो आणि नाटक. रसिकांचा काय प्रतिसाद होतो? रसिकांचा प्रतिसाद दरवर्षी करावा असा कार्यक्रम दरवर्षी करावा आणि ते रसिक काहीतरी देतात मदत म्हणून करतो म्हणून. 17 वर्षात तुम्ही किती वर्ष भूमिका सादर केल्या या संधी मिळाली? म्हणजे मी फक्त 2-3 वर्ष फक्त केले नाही तर सततच म्हणून. आणि तुमचे बंधुराज बाळाकाका सुद्धा या ते करतात पण इथं नाही केलं. कंपनीमध्ये आरोग्य कंपनी जत्रा होते त्यांच्यामध्ये करतो. एकदा केलेलं संयुक्तामध्ये मी आणि तो त्याने गरुड केलेला मी संयुक्त दशावतार सादर करत असताना एक कलाकार म्हणून तुम्हाला वेगळा अनुभव काय असतो? कारण कलाकार सगळे एकत्र येत असतात आणि कलाकार वेगवेगळे एकत्र येत येतात आणि आपल्याला जरा माहिती भेटते अभ्यास होतो. त्याच्यामुळे वेगवेगळे कलाकार असले की आपल्याला तेवढं ज्ञान येतं मार्गदर्शन भेटतं. रसिकांसाठी एक प्रश्न आहे तुम्हाला की पुढे असा पुढची प्रश्न कंपनी हा मी कलेश्वरचा होता सुधीर कलिंगन. त्या कंपनीमध्ये आपल्याला बघायला मिळालं म्हणजे लोकराजा सुधीर कलिंगन प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरूर या कंपनीमध्ये हे कलाकार आपल्याला पाहायला मिळाले. धन्यवाद. या ठिकाणी आजच्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तसंच या ठिकाणी झारा भावई मंदिर या ठिकाणी संयुक्त दशावतार नाट्य मंडळ यांचा सुग्रीवाचं लग्न या ठिकाणी नाट्यप्रयोग चालू आहे. गेली 17 वर्ष या ठिकाणी नाट्यप्रयोग चालतात आणि त्यातील आजचं हे 17 वर्ष आणि त्यामध्ये आपण सुग्रीवाचं लग्न हा नाट्यप्रयोग पाहतो आणि त्यातीलच एक दशावतारातील जुने जाणते कलाकार सन्मान्य राधाकृष्ण नाईक उर्फ बाबली काका आम्ही ज्यांना समजतो ते आपल्यासोबत आहेत. आजची नेमकी त्यांची या नाट्यातील भूमिका काय आपण जाणून घेतोय. आजची या नाटकातली भूमिका माझी पराग एक गंधर्व आहे आणि त्या गंधर्वाच्या कन्येचं लग्न आहे. मी गंधर्व देवलोकीचा गंधर्व आहे आणि शीघ्रवासी त्याचं लग्न ठरलेलं आहे. असा आजचा या नाटकाचा कार्यक्रम आहे आणि त्यात माझी भूमिका पराग आहे. पराग गंधर्व. गेली 17 वर्ष या ठिकाणी नाट्यप्रयोग चालतोय भावई मंदिर या ठिकाणी झाराप येथे. काय तुमचा भावई म्हणजे झाराप येथे तुमच्यापासून लगतच गाव आहे काय एक वेगळा अनुभव हा सांगा? कारण सुंदर क्रम आहे. दुसरी गोष्ट प्रतिवर्षी मोठ्या हौशेनं मोठ्या प्रोत्साहानं मोठ्या आनंदानं ते संयुक्त नाटक आज गेली 17 वर्ष करतात. त्यात सुद्धा प्रतिवर्षी वेगळेवेगळी नाटकं असतात, वेगवेगळे कलाकार असतात, वेगळीवेगळी मंडळी इथे येते. त्याचप्रमाणे प्रेक्षकही भरभरून असतात. त्या नाटकाला प्रोत्साहनही चांगलं असतं
आणि आपल्याला नाटक करायला इथे आनंदही होतो. साधारणतः किती 17 वर्षात किती वेळा या ठिकाणी तुम्ही आलात? मी खूप 5-6 वेळा तरी आलो, 10 वेळा तरी आलो असेल. कारण हा गाव म्हणजे माझ्या अगदी जवळचा आहे, माझा आजोळ आहे आणि आजोळच्या देवाची सेवा मग इथं मी जेव्हा सांगते तेव्हा मी नाकारू शकत नाही. कितीही काम असलं तरी मी येतो. यंदाच्या वर्षात ओटवणे गावात तुमचा आर्य चाणक्य हा नाट्यप्रयोग सादर झाला. हो. त्यात ओटवणे गावातील बऱ्याच रसिकांनी तुमची वाहवा केली, कारण एक अनुभवी कलाकार खूप छान त्या ठिकाणी नाट्यप्रयोग झाला. त्यात असणारे सर्व कलाकार, मग ते मास्टर दादा राणे कोणसकर असतील खलनायक, त्याच्यानंतर लोकप्रिय राजा उदय राणे कोणसकर, गौतम केरकर, यश जल, हे सर्व जे कलाकार आहेत त्यांनी तुफान या ठिकाणी भूमिका सादर केल्यात. तुम्हाला काय वेगळा अनुभव होता त्या ठिकाणी ओटवणे गावात गेल्यानंतर? काही नाही, खूप वेगळा अनुभव होता. म्हणजे भरभरून लोकांचं प्रेम, लोकांचं प्रोत्साहन आणि त्याचबरोबर प्रतिसादही चांगला होता. जेणेकरून नाटक करायला खूप आनंद झाला आणि जी मजा हवी ती मिळाली. म्हणजे संयुक्त दशावतार म्हटल्यानंतर फक्त संघर्ष नव्हे, सादरीकरण सुद्धा करून लोकांना एकत्रित. संयुक्त दशावतार म्हणजे कसं आहे, सगळ्या रंगाने युक्त असणारं नाटक असं लोकांना बघण्याची एक आवश्यकता असते आणि गरज असते. त्यांच्या मनावर अगदी सगळे प्रसंग दिसावेत नाटकातील अशी एक अभिलाषा असते आणि त्यामुळे संयुक्त नाटकं केली जातात. त्यामुळे आम्ही सगळ्या रसाने युक्त असणारच नाटक सादरीकरण करतो आणि लोकांना ते जे हवं आहे ते देतो. लोकांनी त्याचा म्हणजे प्रतिसाद सुद्धा तेवढा चांगलाच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे संयुक्त दशावताराला सुद्धा आज चांगले दिवस आले, त्यांनी ते कुठेतरी चांगल्या शिखरापर्यंत, चांगल्या स्थितीत ठेवण्याचा प्रयत्न या दशावतार कलाकारांचा. काय जुन्या जागत्या आमच्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या कलाकारांनी जी राखलेली हिंदू धर्माची संस्कृती आहे त्याला कुठेही गालबोट न लागता ती सुंदर स्वच्छ अक्षरात लोकांपर्यंत पोहोचवणं हा आपला धर्म आहे आणि साकार करणं आम्हा दशावतारी बांधवांचं आणि माझं कर्तव्य आहे. ओके, धन्यवाद. या ठिकाणी माझं चंद्र युट्यूब चॅनलवर आलात तुम्ही. तुम्हाला भाई वाटचालसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तसंच आजचा जो संयुक्त दशावतार नाट्य मंडळ यांचा सुग्रीवाचे लग्न हा नाट्यप्रयोग चालू आहे. त्यात आमचे आवडते म्हणजे दशावतार क्षेत्रातील माझे आवडते बुवा ज्यांना संपर्क बुवा सत्यवान गावडे आपल्यासोबत आहेत. आजचा नाट्यप्रयोग चालू आहे. खास संगीत साध ऐकण्यासाठी वेळेत या ठिकाणी तुम्ही पोहोचलाय. काय तुमचा आजचा हा वेगळा अनुभव असणार आहे आजच्या नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून? अनुभव काय, चांगले कलाकार आहेत, नावाजलेले कलाकार आहेत. संगीत साथ पण ती जुनी अमोल मोचेमाडकर आणि अजित यांची संगीत साथ बघायला आला. आम्ही नेहमी तेच संगीत साथीवर पहिलं आमचं लक्ष असतं, त्याच्यातून आपल्याला काय घेता येईल ह्याच्याकडे आमचं लक्ष असतं. कारण त्या उद्देशाने संयुक्त नाटकामध्ये म्हटलं वेगवेगळं काहीतरी ऐकायला भेटतं. बुवा अमोल मोचेमाडकर यांची खासियत आहे वादन किंवा गायन, आणि संयुक्त दशावतारात त्यांचा एक जास्त अनुभव आहे आणि तो कुठेतरी म्हणजे शिकण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आला. काहीतरी आपल्याला काहीतरी कॅचअप करून त्याच्यावर काहीतरी हे करता येईल याच्यावर शिकण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे. यंदा संयुक्त मध्ये तुम्हाला काही कुठे कॉल वगैरे आलेत का? नाही, अजून पण नाही. यंदा थोडा हातामुळे थोडं प्रॉब्लेम झाला. असा रसिकांचा प्रश्न असतो की पुढे तुम्ही आम्ही जाग्यावर, आमची जी कंपनी आपली आहे ती जाग्यावरच. ओके, धन्यवाद, तुम्हाला शुभेच्छा. नमस्कार. या ठिकाणी आपण आजचा हा संयुक्त दशावतार नाट्य मंडळ यांचा भावई मंदिर झाराप या ठिकाणी नाट्यप्रयोग चालू आहे. सुग्रीवाचं लग्न आहे. त्यात युवा खलनायक ज्यांना आपण दादा राणे कोणसकर यांचे प्रत्यक्ष संबोध दशावतार क्षेत्रातील प्रथमेशजी खवणेकर आपल्यासोबत आहेत. आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे सुग्रीवाचे लग्न, या नाट्यप्रयोगात तुमची नेमकी भूमिका काय आहे? आजच्या नाट्यप्रयोगात माझी भूमिका ही सुग्रीवाची आहे. सुग्रीवा भूमिकेत मी साधारणतः सुग्रीवाचं हे लग्न या ठिकाणी आपल्याला या नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून दाखवायचं आहे. हो. पण त्यात प्रवेश कशा रीतीने आहे, कसं? सुग्रीवाचं लग्न हे ठरलेलं असतं, पण ते लग्न देवांचा राजा इंद्र याला नको असतं आणि ते लग्न थांबवण्यासाठी इंद्राचे चाललेले प्रयत्न, त्यात सुग्रीवाचा मित्र हनुमान हा सुग्रीवाला मदत करतो आणि शेवटी महाविष्णू आणि अंजनी माता यांच्या साक्षीने सुग्रीवाचं लग्न गंधर्व कन्या रुमायाच्याशी पूर्ण होतं. दशावतार क्षेत्रातील तुमचे गुरु म्हणून मास्टर खलनायक दादा राणे कोणसकर बहुचर्चित आहेत आणि आता काही संयुक्त दशावतार नाट्य मंडळामध्ये तुम्हाला त्यांच्यासोबत काम करायला मिळतं. काय वेगळा अनुभव असतो? चांगला. आता म्हणजे एवढं मोठं व्यक्तिमत्व पण सर्वांशी मिळून मिसळून वागणार, खरंच खूप बरं वाटतं. संयुक्त दशावतार चालू झाला यंदाच्या ह्याच्यात. आजपर्यंत 1 तारीखपासून नाटकं चालू झाली. आजपर्यंत किती नाट्यप्रयोग तुम्ही? माझा 3रा नाट्यप्रयोग आजचा. आणि पुढे
कोणकोणते अजून तर काही नाही पण असतील कॉल कदाचित. वगैरे आलेले आहेत. ओके, धन्यवाद तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून आलात. आणि आज हा जो नाट्यप्रयोग आहे गेली 17 वर्ष या ठिकाणी चालतोय संयुक्त दशावतार ह्या मंदिरामध्ये. काय वाटते संयुक्त दशावताराला कशा रीतीने दिवस आले? तुमचा एक कलाकार म्हणून तुम्ही काय सांगाल? आजचा नाट्यप्रयोग म्हणजे 17 वर्ष इथं म्हणतो मी. हे माझं या ठिकाणी येण्याचं ती 4थी वेळ असं म्हणून. कशा रीतीने या आयोजक मंडळाचा खूप खूप चांगलं प्रतिसाद दिसला? चांगला. आणि आल्यानंतर या मंदिरात बरेच नाट्यप्रयोग होतात संयुक्त दशावतार. खूप अशी गर्दी असते रसिकांसाठी काय सांगाल? रसिकांसाठी काय, रसिक ज्या अपेक्षेने येतात ते रसिकांना द्यायला हवं, चांगलं ते द्यावं. ओके, धन्यवाद तुम्हाला, शुभेच्छा. थँक्यू. आजचा जो संयुक्त दशावतार या ठिकाणी नाट्यप्रयोग चालू आहे सुग्रीवाचे लग्न, या नाट्यप्रयोगामध्ये आपल्यासोबत हे कलाकार आहेत, त्यांची आपण ओळख करून घेतोय. नाव तुमचं? माझं नाव दत्ताराम आनंद गोड. आजच्या या संयुक्त जो नाट्यप्रयोग चालू आहे त्यातील तुमची भूमिका ही रिद्धी सिद्धीची आहे. तुमचं गाव कोणता म्हटलं? गाव माझा परवळा. आणि आज या ठिकाणी संयुक्त दशावतारात यंदाच्या वर्षात तुमचा कितवा नाट्यप्रयोग चालू आहे? हा माझा दुसरा चालू आहे. अजून नाट्यप्रयोगामध्ये तुमची ओके, तुमच्या या नाट्य वाटचालीसाठी माझं सिंधुदुर्ग या युट्यूब चॅनलवरून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तसंच या ठिकाणी आपण बघतोय दशावतार क्षेत्रातील एक उत्कृष्ट राजा ज्यांनी सादर केला ते सन्माननीय जयरामजी बाणे आपल्यासोबत आहेत. आणि आज या संयुक्त नाट्यप्रयोगामध्ये कोणती भूमिका साधारणतः करतायत, कशा रीतीने ते साकारतायत हे आपण जाणून घेतोय. आजची भूमिका काय आणि कशा रीतीने ते साकारताय? आज या नाटकात माझी महाविष्णू ही भूमिका आहे. आणि साधारणतः काय नाट्य त्यामध्ये तुमचे प्रवेश असणार आहेत? नाट्य म्हणजे नारद येतो तिथे आणि ते सुग्रीवाचं लग्न रमेश आहे म्हणून सांगतो, पण ते इंद्र त्यांना याला विरोध करतो लग्न. विष्णूला ते घडवायचं असतं कारण 7वा अवतार नुकताच सुरू झालेला आहे. साधारणतः हा जो भावी मंदिर या ठिकाणी गेली 17 वर्ष संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग या ठिकाणी चालतात. हो. तुम्ही लगतच्याच गावचे असल्यामुळे तुम्हाला याविषयी निश्चितच माहिती असेल. काय सांगाल या आयोजकांबद्दल किंवा कशा रीतीने ही 17 वर्ष या ठिकाणी सादर करत आहेत? आयोजकांचे उत्तमरित्या पार पडतायत कारण 2000 मला वाटतं 10 सालात आम्ही इथे महारथी करणं हे नाटक केलेलं. त्यावेळी आबा कलिंगण, सिद्धेश कलिंगण वगैरे, बच्चू कोंडूरकर वगैरे होते. त्यावेळी मी कर्ण ही भूमिका केलेली इथे याच रंगमंचावर. गेल्या वर्षी कृष्ण सुदाम भेटमध्ये आणि हे मी माझं 3रं वर्ष. आयोजक चांगले उत्तमरित्या. साधारणतः संयुक्त दशावतारमध्ये काम करत असताना एक वेगळा काय अनुभव असतो? कारण गुरुतुल्य मंडळी सुद्धा या ठिकाणी मिळत असतात. हो हो. काय वेगळा अनुभव असतो? अनुभव म्हणजे अभ्यास करावा लागतो आणि इथे आता दादा कोणस्कर आहेत, उदय कोणस्कर आहेत, त्यांना म्हणजे मी या नाटकाचा प्रवेश विचारला आणि त्यांची सुद्धा प्रतिसाद चांगला आहे. आणि संयुक्त नाटक म्हटल्यानंतर अभ्यास करावा लागतो. दशावतार क्षेत्रामध्ये रसिकांसाठी एक वेगळा म्हणजे एक प्रश्न असतो रसिकांचा, पुढे काय म्हणून काय तुमचा? पुढच्या वर्षी मी देवेंद्र नाईक प्रस्तुत चंदवणकर दशावतार नाटक म्हणजे लोकप्रिय राजा उदय राणे कोणस्कर यांच्यावर तुम्हाला काम करण्याची संधी मिळाली, म्हणजे नवीन काहीतरी शिकायला या ठिकाणी. हो, त्यांचं मार्गदर्शन चांगलं आहे. ओके, तुम्हाला माझं सिंधुदुर्ग या युट्यूब चॅनलवरून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तसंच या ठिकाणी आजच्या नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून आपण बघतोय स्त्री अभिनय कलाकार गौतम केरकर आपल्यासोबत आहेत. त्यांची नेमकी भूमिका काय आहे ती आपण जाणून घेतोय. काय आजच्या नाट्यप्रयोगातील भूमिका आहे? आज पराग गंधर्व याची कन्या रुमा ही भूमिका. साधारणतः ते उमा हे मात्र काय त्याचे स्वभाव वैशिष्ट्य आहेत, कशा रीतीने? स्वभाव वैशिष्ट्य म्हणजे आता तिचं लग्न ठरलेलं आहे, ते सुद्धा सुग्रीवाबरोबर. आणि या लग्नात विघ्न हा देवतांचा राजा इंद्र हा कशा प्रकारे घालतो आणि त्या विघ्नांना ती कशा प्रकारे सामना करते, म्हणजे त्याचे कुटुंबातील माणूस म्हणजे त्याचे पिताजी बरोबर यावर नाही. साधारण हे आजच्या नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून झालं. संयुक्त दशावतारामध्ये हा जो काही वेगळा अनुभव असतो कारण प्रत्येक कंपनीतील कलाकार या ठिकाणी एकत्र येतात. काय वेगळा अनुभव आहे तुमच्यासाठी? वेगळा अनुभव म्हणजे या प्रत्येक कलाकारातून काहीतरी नवीन नवीन शिकायला मिळतं. तसंच कोणाची वेशभूषा हे सगळे पाहायला मिळतं. त्यातून नवीन नवीन काहीतरी आपल्याला शिकायला.
साधारणतः यंदाच्या सत्रात किती संयुक्त नाटकांमध्ये तुम्हाला संधी मिळाली आणि कोणकोणत्या नाट्यप्रयोगात तुम्ही आता आर्य चाणक्य एक नाटक झालं, त्याच्यानंतर हिंजवड्याला झालं ते गोकुळचा चोर झालं, साळगावला गोकुळचा चोर झाला, आता नाणे लिहिलं आहे ते नवीन नाट्यप्रयोग आहे, आसावरी स्वयं आणि हा एक नाटक. साधारणतः संयुक्त दशावतार बघायला गेले तर कंपनीची नाटकं आणि संयुक्त नाट्यप्रयोग त्याला काय तुम्हाला बदल जाणवतो किंवा काय वेगळा अनुभव असतो त्या ह्याच्यात? बदल म्हणजे जे कंपनीतलं नाटक आहे तो जेवढाच तेवढा नाटक. मग यात संयुक्त नाटकात आपली वेगळी कला ही प्रत्येक जण आपला कलाकार दाखवत असतो. म्हणजे संधी त्या ठिकाणी मिळत असते. रसिकांचा काय प्रतिसाद असतो अशा? प्रतिसाद म्हणजे सगळे प्रेक्षक वर्ग चांगल्या तऱ्हेने येतात, म्हणजे लांबून लांबून ती भूमिका बघायला येतात. तसंच रसिकांचा एक प्रश्न असतो की पुढे काय तुमचा पुढे काय प्रश्न होतो उत्तर देशात? पुढे आतापर्यंत 8 वर्ष कंपनीत आहे, या पुढच्या वर्षी फारसे करायचं. त्याच कंपनीमध्ये आपल्याला बघायला मिळेल. धन्यवाद. या ठिकाणी तुम्ही माझा सिंधुदुर्ग या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आहात आणि तुम्हाला म्हणजे वैवाहिक जीवनासाठी सुद्धा या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो.